जय संविधान, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम, जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. भारतीय राज्यघटना संविधान. संविधान म्हटलं की आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा आणि बाबासाहेब आपल्याला आठवत आहेत. परंतु मित्रांनो, संविधान हे स्वातंत्र्यानंतर संविधान जेव्हा भारतावर आरूढ झालं, संविधान लागू झालं 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये हे भारतीय संविधान निर्माण केलं, तयार केलं. परंतु या देशामध्ये जी सरकारे आली, स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटना आरूढ झाली, त्यानंतर जी सरकारे आली देशामध्ये, केंद्रात असू देत किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये असू देत, या सरकारांनी कधीही भारतीय राज्यघटनेचं जागृती, भारतीय राज्यघटनेची संविधानाची जागृती अशी केलेली नाही किंवा त्यांनी कुठलाही असा उपक्रम त्यांनी राबवलेला नाही. तर त्यामुळे भारतातील बहुतांश लोकांना संविधान हे माहीत नाही किंवा संविधान कुठे पाहिलेलं देखील नसेल. असाही काही वर्ग आहे की ज्या वर्गाने संविधान पाहिले सुद्धा नाही, की अभिमान तर संपूर्ण देशाला आहे. संपूर्ण देश म्हणतो संविधान आमचं आहे, संविधान आमचं आहे, संविधानाचा कोण धक्का लागेल किंवा संविधानावर कोण छेडछाड करेल तर त्याचे परिणाम वाईट होतील असे देखील लोक बोलतायत, संघटना लोक बोलतायत. परंतु हे संविधान त्यांना माहीत नाही, संविधानाची जागृती झालेली नाही आहे. संविधान जनजागृती अभियान आपण बहुजन प्रवाह न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू करत आहोत. 395 कलमाची ही भारतीय राज्यघटना, सर्व जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेली ही भारतीय राज्यघटना, लोकशाही ह्या जगामध्ये सर्वात मोठी ठरलेली ही राज्यघटना म्हणजे हा राष्ट्रग्रंथ. या संविधानाविषयी जनजागृती अभियान आपण सुरू केलेलं आहे. आणि आज आपण मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश बी.जे. कोळसे पाटील साहेब यांच्याकडे आपण आलेलो आहोत. तर आपण बी.जे. कोळसे पाटील साहेब यांच्यापासून या भारतीय संविधान जनजागृती अभियानाला सुरुवात करीत आहोत. तर आपण बी.जे. कोळसे पाटील साहेब यांचे मत आपण जाणून घेऊयात. त्यांच्याकडून काही कलमांची आपण माहिती घेणार आहोत. तर पाहूया बहुजन प्रवाह न्यूज चॅनल. आज आपल्यासमोर मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश बी.जे. कोळसे पाटील साहेब आहेत. कोळसे पाटील सर, आपण हे भारताचे संविधानामध्ये 395 कलम आहेत, एकूण 395 कलम आहेत. तर आपण मुख्य विषयाकडे येतोय की या 395 कलमापैकी आपण आम्हाला 2-3 कलमाविषयी जरा सविस्तर कलमानुसार आणि ते विस्तारित अशी माहिती द्यावी. बाबासाहेबांनाच विचारलं होतं त्यावेळी. अच्छा. की तुमच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा कलम कुठला? अच्छा. हो. तर बाबासाहेब म्हणले होते हो, कलम 32. कलम 32. अच्छा. ज्याने सर्वोच्च न्यायालयात अफाट अधिकार दिलेले. बरं. जेव्हा जेव्हा देशात अन्याय होईल हो. ते कलमाचं बद्दल बाबासाहेब बोलले होते. अच्छा. मला जर विचारलं हो. तर सर्वात महत्वाची कलम हो. ही डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये आहेत. अच्छा. कलम 39 पासून हो. 37 का 39 पासून जी कलम आहेत, हो. तीच कलम या देशाच्या कारभारामध्ये अत्यंत गरजेची आहेत. अच्छा. ती कलमाची सुरुवात बघा अशी आहे. हे बघा, हो. राज्य धोरणाची निर्देशक तत्व वाचून दाखवण्याचं कारण हो. असं वाचून दाखवण्याचं कारण असं आहे. कोळसे पाटील काही बोलतात, बहुजनाला अक्कल नसते बरोबर. आणि असली तर ती इथं तर काहीच नसते असा त्यांचा जो समज आहे, म्हणून मी वाचून दाखवतोय. हो. या भागात संदर्भ असो अन्यथा शब्दाचं 3 सोडून ते दाखवतो. पहिली एक, या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी हो. कोणत्याही न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य नाही. पण तरी सुद्धा, हे फार महत्वाचं आहे, तरी सुद्धा त्यात घालून झालेली तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य असेल. पुन्हा ही तरी सुद्धा न्यायालयाकडे अंमलबजावणी सोडून देऊ आपण. यात घालून दिलेली तत्वे देशाच्या व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहे. म्हणजे ही खरी मूलभूत हक्क आहे आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य असेल. एवढा त्याच्यावर जोर दिलेला आहे बाबासाहेबांनी. आणि काय खाली कलम आहेत? कलम सांगतात सामाजिक विषमता काढा, आर्थिक विषमता काढा, स्त्री पुरुष विषमता काढा, कामगारांचे प्रश्न सोडवा. आणि शेवटचं कलम आहे अगदी 44 की समान नागरिक कायद्याचा विचार करा. परंतु हे सगळे कलम सोडून दिले आणि फक्त समान नागरिक कायद्यावर हे लोक भांडतात.
अगदी बालकांपासून सगळ्या पुरुषांच्या स्त्रियांच्या शिक्षणापासून सगळ्या तरतुदी याच्यात आहेत. म्हणजे या सगळ्या तत्वांची जर अंमलबजावणी झाली असती त्याला कशाला न्यायालय पाहिजे? बरोबर. पण त्यात कोर्टात जाण्याची गरज काय? ते म्हणतात न्यायालयात चालणार नाही. ठीक आहे, आम्ही जात नाही न्यायालयात. आम्ही तुमच्या संसदेच्या न्यायालयात येतो ना. आम्ही ज्यांना मतं देतो, आम्ही ज्यांना निवडून देतो त्यांच्या न्यायालयात जातो आम्ही. बरोबर. आणि त्यांच्या न्यायालयाचं त्यांचं हे काम आहे. हे संविधान त्यांनी संविधानाच्या कलम 37ने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी आहे. आणि त्याप्रमाणे मग कलम 38ने साधारणपणे 51 पर्यंत, पण 38 ते 38 जे कृषी सगळे बाकी कलम जी आहे सगळी, म्हणजे याचा आपण नक्षलमध्ये असं म्हणतोय. मी या कलमांबद्दल असं नाही म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी प्रधान सर्वसमावेशक राज्य आणि बाबासाहेबांची ह्या कलमातून अभिप्रेत असलेली शोषणमुक्त समाज निर्मिती या दोनच तत्वावर भारत चालू शकतो आणि भारत जिवंत राहू शकतो. अशी एवढी दोन मोठी माणसं आमच्या महाराष्ट्राने दिली आणि देशाला आणि जगाला दिलेली आहे. परंतु या दोघांचाही शिरच्छेद करून म्हणजे त्यांच्या तत्वाचा शिरच्छेद करून बरोबर आमच्या पुढं खोटे छत्रपती शिवाजी महाराज आणि खोटे बाबासाहेब आंबेडकर आणि खोटं संविधान मांडलं जातं. खूप छान. आता बघा कलम 51 क आपण घेऊ. ती मूलभूत कर्तव्य भारताच्या नागरिकांची मूलभूत कर्तव्य. त्यात ते म्हणतात की संविधानाचे पालन करणे, त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे. करतात का? हे नाही करत. आजचे राजवट करते का? नाही, करत नाही. पुढे सांगा. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्याचे अनुकरण करणे. स्वातंत्र्य लढ्या त्याला कबूलच नाही. स्वातंत्र्याच्या लढ्याला यांनी विरोध केलेला आहे. मी म्हणतो विरोध करणं शिक आहे. म्हणजे मी आंदोलनात गेलो नाही, मी जन्मलच नव्हतो, गेलो नाही. बरोबर. आंदोलन न जाणं वेगळं, पण स्वातंत्र्य लढ्याला ज्यांनी विरोध केला, लेखी तोंडी पुस्तकं लिहून ज्यांनी विरोध केला आणि ब्रिटिशांना सांगितलं आम्ही तुमचे आहोत, त्यांच्या हातात सत्ता आहे. त्यामुळं ही जी सगळी कलम आहेत कर्तव्य, भारताची सार्वभौमता, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे, त्याचे रक्षण करणे, यापैकी काय होतंय आज? काय होतंय? काय नाही. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. चीन येऊन शहरं बसवतंय आमच्या गावांमध्ये आणि मोदी त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाही. त्यामुळं किंवा धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेने सामंजस्य व बंधुभाव वाढ महत्वाचे आहे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणण्याचा प्रथांचा त्याग करणे, आपल्या संमिश्र संस्कृतीचा समृद्ध वारशाने मोल जाणून ते जतन करणे. हे म्हणतात एकच संस्कृती, एकच वारसा आणि एकच हिंदुत्व, एवढंच आहे देशामध्ये. वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीवन सृष्टी हे सगळ्याचं रक्षण करणे. सर्वात महत्वाचं बघा, जो असो वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. हे काय सांगतात? रामायणात अणुबॉम्ब होता. रामायण महाभारत जी कथानक आहे, जी काल्पनिक आहे, त्याचा दृष्टिकोन वाढवतात, त्याच्यावर निष्ठा वाढवतात आमची. आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाला मातीत ठेवत आहेत. मानवतावाद तर नाहीच आहे, लिंचिंग चालू आहे, माणसं मारली जात आहेत. आणि आज तर तुम्हाला सांगितलं की 90 कोटी लोक असे आहेत की ज्यांचं उत्पन्न, हा RBIचा आकडा आहे, की ज्यांचं उत्पन्न 25,000च्या आत आहे. म्हणजे 90% लोक, 90% कोटी नाही, 90% लोक ज्यांचं उत्पन्न 25,000च्या आत आहे. म्हणजे मग ते 1,000 असेल, 500 असेल, परंतु ते 25,000च्या आत आहे. म्हणजे 25,000च्या वरचे लोक हे टॉप 10 मध्ये. टॉप 10 ते 25,000. आपण कोणाला बघतो आपण काय परिस्थिती? टॉप 10 मध्ये जर फक्त 10% लोक आणि ते 25,000च्या पुढचे आहेत, तर काय देशाची अवस्था आहे? म्हणजे यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय समतेला पूर्णपणे फाटत दिले. पुढे
अं, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणं आणि हिंसाचारापासून निग्रह करून त्याग करणं. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कुठून सुरू झालं? बाबरी मशिदीच्या पतनापासून झालं. पूर्वी पण होतं. मी असं सांगत असतो की बाबरी मशिदीपासून तर आजपर्यंत ज्या ज्या आतंकवादी घटना घडल्या त्याची जर निष्पृह चौकशी केली तर अपवाद वगळता संपूर्ण या घटनांचे मालक हे जे आज सत्तेत बसले ते आहे. बरोबर. ते गोधरा असो, अहमदाबाद असो, उरी असो. तिथं सांगतो तुम्हाला की ती जी पठाणकोटचा हल्ला सोडून द्या, उरीच्या हल्ल्यामध्ये आलेले आतंकवादी पोलीस चौकीत लपले होते. म्हणजे फक्त पोलीस चौकीला घेराव घालून ते आतंकवादी पकडून त्यांची आम्ही ट्रायल करू शकत होतो. त्यांनाही मारून टाकलं. का? त्यांना ट्रायल नाही करायची. अच्छा, बरोबर. आतंकवादी कोण आहे ते खरे कळू द्यायचं. ऐतिहासिक वारसा जपणं हे आमचं आद्य कर्तव्य असताना आम्ही बाबरी मशीद पाडली आणि तिथून सुरुवात केली. कारण बाबरी मशीद पडण्यापूर्वी एवढे बॉम्बस्फोट नव्हते. छुटपुट दंगली व्हायच्या. त्या दंगली कोण घडवायचं याच्याबद्दल आता आपण बोलत नाही, कारण त्याचे सगळे कमिशन नेमले रिपोर्ट आलेले. त्यामुळं तुम्ही जो पहिल्या प्रश्नापासून मी तुम्हाला सांगतोय की इथे संविधानाला बिलकुल थारा नाही. बरोबर. फक्त शपथ घेण्यापुरतं संविधान आहे. जे संविधानाला अभिप्रेत आहे हीच व्यवस्था आहे की ही व्यवस्था वेगळी आहे? सर्वप्रथम मी तुमच्या युट्यूब चॅनलच्या अभिनंदन करतो, आभार मानतो की आजकाल संविधानावर बोलणं म्हणजे अच्युताचं लक्षण झालं. त्यामुळं मला तुमचा अभिमान आहे. तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला असा सोपा प्रश्न तुमचा नाही. आपण संविधान समजून घेण्यासाठी सर्वप्रथम संविधानाची प्रस्ताविका समजून आणि ती प्रस्ताविका सांगते की आम्हाला शोषणमुक्त भारत निर्माण करायचं. मग ते शोषण सामाजिक असो, आर्थिक असो, राजकीय असो आणि आमचा भारत सर्वसमावेशक असेल. भारतीय संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी केलेली आहे बाबासाहेबांनी. त्यामुळे आम्हा सर्व भारतीयांना बाबासाहेबांनी भारताचा मालक केला. परंतु संविधानाची काय सुरुवात व्हावी यासाठी सुद्धा बाबासाहेबांना संविधान समितीत लढावं लागलेलं आहे. आणि कोणी म्हणे ओम नमः शिवायने करा, कोणी म्हणे ओम आर्यवर्त वगैरे वगैरे ते काय. त्यामुळं बाबासाहेबांनी या सर्वांचा विचार करून सर्वसमावेशक असा आम्ही भारताचे लोक अशी भारताच्या संविधानात सुरुवात केली. आणि अपेक्षा काय केली आहे? की अपेक्षा केली आहे की आम्ही सर्व प्रकारच्या शोषणातून देशातील सर्व प्रकारच्या जनतेला मुक्त करू आणि शोषणमुक्त भारत उभा करू. त्यामुळं ही झाली भारताच्या संविधानाची संकल्पना. हे अचीव करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मूळ संविधानाचा मसुदा हा स्टेट्स अँड मायनॉरिटीजच्या रूपाने बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेसच्या पहिल्या व्हॉल्यूममध्ये आलेले आहे. आणि ते असं म्हणतात की तुम्ही दिलेले आम्हाला जे मूलभूत हक्क आहेत ते एका हातात ठेवा आणि दुसऱ्या हातात आम्हाला विचारा तुला भाकरी पाहिजे की मूलभूत हक्क पाहिजेत. तेव्हा तो म्हणेल की मला भाकरी पाहिजे. भुकेला माणूस म्हणेल मला मूलभूत हक्क पाहिजे. नेमकं त्याच परिस्थितीवर विषारी संघप्रणित भाजपाने देश आणलेला आहे. आम्ही आज फक्त 2 वेळची भाकरी वागतो. आणि तुम्ही बंच ऑफ थॉट्स वाचा, वी आर आवर नेशनहुड असे गोलवलकर लिखित पुस्तकं वाचा किंवा गोलवलकरच्या निर्णयाने दिलेल्या मुलाखती वाचा, सावरकर वाचा, टिळक वाचा. या सर्वांचा निचोड किंवा ज्याला आपण निष्कर्ष म्हणतो तो हाच आहे की आम्ही मुठभर देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. बरोबर 8 वर्षात मोदीने देश आज 90 कोटी लोकांना, ते म्हणतात ते खोटे आकडे आहेत पण ते 5 किलो धान्य देतात. त्याच्याबरोबर मीठ, मिरची, तेल आपण सगळा संसार करणारे लोक आहोत, आपल्याला माहिती आहे.
परंतु तो काय तसा करता दिसत नाही. दिसत नाही. हो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की संविधानाला अभिप्रेत असणारी व्यवस्था आज आहे का, हो. तर पहिली गोष्ट, हो. संविधान आल्याबरोबर हो. हे जे शोषणमुक्त समाजासाठी आवश्यक असणारे कायदे होते हो. घटनेमध्ये, हो. ते कलम होती, हं. ती संविधानची अंमलबजावणी सुरू झाल्याबरोबर न्यायालयाने त्यांना मोडीत काढलं. मोडीत काढलं. अच्छा. म्हणून नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लगेच पहिली अमेंडमेंट त्यांना जून 51 साठी करावं लागली. 26 जानेवारी 1950 ला घटना आली. हो. आणि हे जे कायदे आहेत हं. ते सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीतून काढून घेतले आणि शेड्यूल 9 तयार केले. अच्छा. नाहीतर आज जेवढं आता तुम्हाला आरक्षण दिसतंय वगैरे दिसतंय, काही दिसलं नाही. बरोबर. हो. म्हणून हं. आता काय झालंय की ज्यांना फक्त विषमता पाहिजे, हो. ज्यांना फक्त तुम्हाला पायदळी तुडवायचंय, हो. ज्यांनी हजारो वर्ष तुम्हाला पायदळी तुडवलं, हो. त्यांच्याच हातात सत्ता आहे. अच्छा. हो. पहिली सत्ता सुद्धा फार हरिश्चंद्राची नव्हती. नव्हतीच. हो. परंतु हं. नेहरू गांधी फॅमिली हं. हं. हे काही झालं हो. तरी त्यांचं डेडिकेशन होतं. अच्छा. नेहरूंनी तर त्यांच्या वडिलांनी हो. आपली सगळी संपत्ती काँग्रेसला दान केल्याचा इतिहास आहे. मोतीलाल. मोतीलाल. हं. त्यामुळं त्यांना एक जाणीव हो. होती. मी इंदिरा गांधींचं शेवटचं भाषण ऐकलंय. हं. त्या 1978 साली पडल्यानंतर 80 साली परत निवडून आल्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या. हो. तेव्हा त्या असं म्हटल्या होत्या की मी या सगळ्या तुमच्या मोठ्या देशांच्या शर्यतीत नाही, नाही. मला तुमच्याशी भांडायचं पण नाही. हो. माझ्या देशामध्ये एक मोठा तबका आहे हं. ज्याला अजून न्याय मिळालेला न्याय नाही, मिळालेला. त्याला मला न्याय द्यायचा आहे. बरोबर. आणि त्या जाताना 15 ऑगस्टचं भाषण तेच आहे अच्छा. की देशाचा हं. जी अधोगती झाली हो. ती धर्मांध शक्तींमुळे झालेली आहे. यामुळे आपला देश जगाच्या तुलनेत तुलनेत. फार मागे आहे आणि त्याचं कारण फक्त इथली धर्मांध शक्ती आहे. बरोबर. ते जाताना इंदिरा गांधी बोलून गेल्या. हो. त्यानंतर त्यांचा जो पुढे इतिहास येतो, आता आपण इथे हो. संविधानाला धरून नाही, हो. परंतु त्यांना मिसगाईड केलं आणि सांगितलं की कारण शीख हो. मनुवाद्यांची चाल ओळखण्यात नंबर 1, नंबर 1. आंबेडकरवादी नंबर 2. हो. त्या शिखांचं पहिलं उच्चाटन झालं पाहिजे. हो. म्हणून शिखांच्या सुवर्ण मंदिराबद्दल इंदिरा गांधीच्या कानात खोटं भरवलं. अच्छा. तिथं म्हणजे फार षडयंत्र म्हणावं लागेल ते. तिथं फार मोठा षडयंत्र, तिथं फार मोठा शस्त्रास्त्र साठा आहे हो. अच्छा. आणि तो बाहेर पडला त्यासाठी हल्ला करावा. बरं. मॅडमने हं. चुकीचा सल्ला ऐकला अच्छा. आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्ला केला. वास्तविक हं. समजा मॅडमचं नेहरूचं राज्य असेल, हो. इंदिरा गांधींचं राज्य असेल, हो. ब्युरोक्रेसी त्यांची होती, हो. संघाची होती, सांगायचं. न्यायसंस्था जवळजवळ त्यांचीच होती. हो. आणि बघा, एक हं. भाऊ RSSचा प्रमुख असतो, दुसरा भाऊ IB चा प्रमुख. आणि इथं पण. अच्छा. म्हणजे या सगळ्या संस्था त्यांची ताकद होती. त्यांच्याच आहे बघा. हो. त्यामुळं हं. आपण जेव्हा म्हणतो की काँग्रेस आणि BJP हं. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ते खोटं आहे. हां. तुम्ही असं म्हणा की कोणाचंही सरकार आलं आलं. हां. तर तिथे सरकारवर पकड ही पकड यांची आहे. संघप्रणित RSS ची आहे. हां. संघप्रणित ताकदीची असते. हां. अच्छा. हे बरोबर. आपण म्हटलं पाहिजे. म्हटलं पाहिजे. अच्छा. तर आज जी परिस्थिती आहे, हो. ज्यांनी संविधानाला विरोध केला, हो. ज्यांनी तिरंग्याला विरोध केला, हो. ज्यांनी संविधान जाळलंय, बाबासाहेबांचे पुतळे जाळले, बरोबर. ज्यांनी तिरंगा जाळलाय, हं. त्यांना आम्ही सत्तेवर बसवले. बसवलं. आणि हो. ते बसवण्यामध्ये दुर्दैवाने हं. आमच्या सगळ्या बहुजन नेत्यांचा हात. हो. बरोबर. क्षुल्लक स्वार्थासाठी हो. बहुजनांच्या नेत्यांनी हं. आमच्या या शत्रूंना सत्तेवर बसवलं, गरिबांच्या शत्रूंना. हो. बहुजनाची व्याख्याच बदलली. बदलली. छत्रपती शाहूंनी जेव्हा आम्हाला आरक्षण दिलं, हो. तेव्हा ते असं म्हटले होते हं. की ब्राह्मण, हं. शेणवाई, प्रभू, हं. सिकेपी सोडून बाकी सगळे बहुजन. सगळे बहुजन. हो. परंतु संघाच्या विषारी प्रचाराने अच्छा. बहुजनाची व्याख्या बदलली. बदलली. क्षत्रिय कोण आहे आता? बरोबर. जर ते स्वतः सांगतात की परशुरामाने आमची पृथ्वी 21 वेळा क्षत्रिय केली, क्षत्रिय कोण आहे? हो. हो. तेव्हा असे राहिले दोनच वर्ग, दोनच वर्ग राहिले. ब्राह्मण आणि वैश्य, वैश्य. हो. आणि शेटजी आणि भटजी, शेटजी आणि भटजी. तेच देशावर राज्य करतात. राईट. बरोबर. खूप छान. हो. त्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही समतेची
न्यायाची हो, अपेक्षा करणं म्हणजे बरोबर. शेळीचं लांडग्याला रक्षण करायला सांगतो. आपण फक्त आता डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपल्याला वाचायचे. हां. कारण मी सांगितलं मग अशी बाबासाहेबांची मूळ घटना ही स्टेट्स अँड मायनॉरिटीज होती अच्छा. आणि त्याच्यातून त्यांना हो ही आर्थिक आणि सामाजिक समता हो अभिप्रेत करायची म्हणजे मिळवायची होती. मिळवायचे होते. हो. पण तो स्टेट्स अँड मायनॉरिटीजचा मसुदा हम्म. त्यावेळी घटना समितीने जे जो काही मूलभूत हक्क समितीचा अधिकारी अध्यक्ष होते अध्यक्ष. कृपलानी आणि त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या बाबासाहेबांच्या अंगावर फेकला. हो त्याच्यावर बाबासाहेबांनी नेहरूकडे राजेंद्र प्रसादकडे सगळ्यांकडे तक्रार केली हो आणि नेहरू आणि बाबासाहेबांनी नेहरूने आणि राजेंद्र प्रसादनी बाबासाहेबांनी समजूत काढली हम्म. की तुम्ही म्हणता तेच आम्हाला पण अभिप्रेत आहे. बरोबर. पण तरी आज त्यावेळेस बघा संपूर्ण देशात संघाने जाळपोळ सुरू केली. अच्छा. ती एवढी भयानक जाळपोळ होती अच्छा. की त्या जाळपोळी साधारण तो काळ कितीचा आहे? तो 15 ऑगस्ट 1947 हाच काळ अच्छा. सगळ्या देशात जाळपोळ सुरू झाली होती. अच्छा. आणि त्यात एक दयाळ म्हणून हां. ते युपीच्या मुख्यमंत्र्याचा होम सेक्रेटरी सांगतो अच्छा. की मी ट्रंक लोड पुरावा बरं. गोलवलकर विरुद्ध हम्म. मुख्यमंत्र्याकडे दिला. ते मिशावाले अच्छा. पंडित वल्लभ पंत हो हो मुख्यमंत्री होते. हो. त्यांनी फक्त ते बघितलं आणि सांगितलं त्यांना कुठे शोधा. त्यावेळी काही मोबाईल नव्हते. नव्हते. हो. लँड ओनर कुठेतरी सोडलं आणि सांगितलं की तुम्ही आता युपी सोडून द्या. अच्छा. त्यांच्यावर प्रॉसिक्युशन केलं नाही, काही नाही. काय नाही. त्यामुळे सगळी यंत्रणा ही नेहमीच हो. संघप्रणित राहील. संघप्रणित राहिली. हो कुणी किती प्रयत्न केला आणि कुणी किती नाकारलं हो तर ते आपण पुराव्याशी जाहीर त्यांच्याशी करायला तयार आहोत. हो. की जसं हे भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलेला आहे तर तसं या देशामध्ये एक असं संभ्रम वातावरण निर्माण झालेलं आहे की म्हणतायत की असं चर्चा आहे की 2024मध्ये भारतीय संविधान बदलणार, मनुस्मृती लागू होणार आहे, अशा काही चर्चा राष्ट्रीय सेवक संघ त्यांचा जो अजेंडा आहे याविषयी आपण काय सांगाल सर? मला अशा प्रश्नाचं हसायला येतं. हो. जिची अंमलबजावणीच करायची नाही ती बदलायची कशी? बदलायची कशी? अच्छा. गुड. अच्छा. आमचे नेते मोठ्या आयुर्भावात सांगतात हो. घटने लावत हात हात हो. लावत तर आम्ही हात तोडू. ते म्हणतात तुमच्याजवळ ठेवा आम्ही हातच नाही लावत. बरोबर. आम्ही फक्त शपथ घेतोय. अच्छा. बरोबर आहे. खऱ्या अर्थाने हो हो पुन्हा मी सांगतो की नेहरू गांधी फॅमिली सोडली हो तर बाकीच्यांनी कुणीही संविधानाची अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला नाही. नाही. हो. एक हो. दुसरी गोष्ट हम्म. ते संविधान 2024 साली ते बदलतील बदलते. हा. किंवा ते मनुस्मृती. काढून टाकतील. हा. त्यांनी दररोज म्हणून तुमची घटना जाळायची व्यवस्था केली दररोज आणि घटना सोडून कारभार करायची व्यवस्था केली. त्यामुळे ते अशी वेळे नाहीत की तुम्हाला डोक्यावर घेतील आणि तुमच्याशी भांडतील. ते म्हणतात ठीक आहे आम्हाला माहिती आहे संविधानाचे वाटोळ कसं करायचं. हो. त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. अच्छा. त्यामुळे हा प्रश्न इतका निरर्थक हो. आहे आणि ह्याच्यावर बोलणं एवढं निरर्थक आहे हो. की ते संविधानाला हात न लावता अच्छा. संविधानाची अंमलबजावणी न करता 100% मनुस्मृतीचा अंमल अच्छा सुरू आहे. मे 2014 पासून आता त्याचं परिपूर्ण अंमलबजावणी झालेली आहे. झालं. आमचे सगळे सार्वजनिक उद्योग विकले, हो. आमच्या सगळ्या बँका विकल्या. हो. आता राहिलं काय? काहीच नाही. आणि त्यांचं ते म्हणणंच आहे की तुम्हाला संपत्तीचं करायचं काय? हम्म. तुम्हाला फक्त 2 वेळचं जेवण पाहिजे हम्म. आणि ते जेवण द्यायची व्यवस्था केली मोठी. ते काय अंबानी सुद्धा देऊ शकतो, अंबानी ते अदानी सुद्धा देऊ शकतो. हो. तुम्हाला 5 किलो धान्य द्यायला देश- जर वर्षाला 2-3 लाख कोटी रुपये लागत असतील तर ते देतील ना ते. तर त्यांची संपत्ती यांनी दररोज तासाला 1000 कोटींनी वाढवलेली. वाढवली. तो